थँक्यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी पायल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार, म्हणजेच अहोंच्या सुट्टीचा दिवस. तर मग आज आम्ही विचार केला की किती दिवसांपासून मी सासरी गेलेलीच नाही आहे आणि जायचं होतं खूप दिवसांपासून. आता तिकडे वातावरण पण खूप छान झालेलं आहे. तर आमचं गाव कोणतं आहे, मी कुठे राहते, माझं सासर कसं आहे, हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. त्यामुळेच आम्ही सकाळी सकाळी तयारी वगैरे केलेली. आता जवळजवळ 10:30 वाजत आलेली आहे आणि मी पारसची पण तयारी केलेली आहे छान. तुम्हाला आपला पारस इथे छान झोपलेला आहे. त्याची छान मस्त आंघोळ वगैरे करून मी त्याला छान ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि तो इथे झोपला आहे आता. सकाळी उठून मी बाकीची कामं आवरली माझी आणि पोहे वगैरे बनवले होते नाश्त्याला. तर आम्ही पोटभर पोहे वगैरे खाऊन घेतले, कारण जेवण तर आम्ही तिकडनं जाऊनच करणार आहे. आणि तर दिवसभरात कसं कसं होतं, काय काय होतं, हे तो सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तिथे जाऊन तर मी तुम्हाला सगळं दाखवेलच. तर आता माझी थोडी बाकीची कामं जे राहिली, भांडे वगैरे मला घासून घ्यायची, ते घासून घेते थोडीशी. आणि मग आपण मग डायरेक्ट तिकडेच भेटू. तर हे आहे आमचं गाव, म्हणजे सोगरस आणि आमचं शेत. इथे आम्ही आता घरी आलेलो आहे आणि मोटर बंद करायला जायची होती. तर घरी पाण्याची टाकी भरायला मोटर चालू केलेली होती. तर मोटर बंद करायची होती. तर आई बोलल्या तुम्ही दोघांनी जाऊन करून या आणि मस्त शेतात पण चक्कर मारून या. बघा इथं आलोय आम्ही. इतकी हवा येते, इतकी हवा येते, खूप जास्त हवा आहे आणि खूप छान फ्रेश वातावरण आहे इकडे गावाकडे. मस्त खूप भारी वाटतंय. आम्ही तर खूप दिवसातून आलो ना, उन्हाळ्यात आलो होतो तेव्हा खूप कडक ऊन होतं आणि आता एवढं छान वातावरण. त्यानंतर ही बघा, ही आहे आमची विहीर. तर विहिरीला बघा किती पाणी आलेलं आहे. एवढं पाणी होतं विहिरीमध्ये आणि विहिरीचं आत्ताच बांधकाम पण केलं आहे आम्ही काही दिवसांपूर्वी. तर मी तेव्हा पण आलीच नव्हती बघायला. तर किती दिवसांची आई म्हणत होत्या जागा एक चक्कर मारून ये वगैरे, पण काय आता पारस लहान असल्यामुळे काही एवढं चक्कर मारायला पण वेळ मिळत नाही बाहेर थंडीमुळे. पण मग इतके दिवस डिलिव्हरी नंतर आली होती एकदा, तेव्हा गेलीच नव्हती. तर आज खूप दिवसांनंतर वेळ मिळाला. आणि ही आमच्या जे शेत आहे ना, वावराच्या साईडलाच बॅक साईडला इथं अशी नदी आहे. तर नदीला पण किती पाणी आलेलं आहे बघा. आणि पाण्याचा आवाज तर खूप छान येत होता, पण हवेचा जास्त आवाज येत होता. त्यानंतर मग मी सगळ्यांसाठी मस्त चहा बनवायला घेतला होता. खूप सारे पाहुणे आले होते आज आमच्या घरी आणि मग मी जास्त चहाच बनवत होती. त्यानंतर मग बाहेर गेली थोडंसं चक्कर मारायला. तर गुलाबाला बघा आमच्या किती छान फुलं आले होते. मग मी एक तोडूनच घेतलं आणि बघत होते त्याच्याकडे मस्त. आणि त्याचा मग थोडा व्हिडिओ पण घेतला. वहिनी आता पावडे करताय, तुम्ही बघू शकता. सगळे फॅमिली मेंबर आले आणि आम्ही छोट्या सासूबाईंसोबत मी आज इथे पावडे बनवते. चला तर मी तुम्हाला थोडंसं माझ्या सासरच्या फॅमिलीबद्दल सांगते. आमची सासरची फॅमिली खूप मोठी आहे, म्हणजे जवळजवळ 4 चुलत सासरे वगैरे आहे. आणि आत्ते सासून त्या पण आलेल्या होत्या पारसला भेटायला आणि बाकी त्यांचं थोडं काम होतं म्हणून त्या पण आलेल्या होत्या. तर आमच्या घरी आज जवळजवळ भरपूर पाहुणे आले होते. तर माझी सासरची फॅमिली ना, म्हणजे असं कधीच वाटलं नाही त्यांच्यामध्ये की आपण नवीन आलोय, मग कसं आपल्याला वेगळं वाटतं ना एखाद्या मुलीला सासरी गेल्यानंतर. तर मला तसं कधीच फील झालं नाही. त्यांनी सगळ्यांनी मला आपलंसं करून घेतलं. आणि मला पण माहेरी पण माझी फॅमिली तुम्हाला माहीतच आहे खूप मोठी आहे, त्यामुळे जास्त माणसांची सवय आहे. म्हणून मला पण असं कधीच वाटलं नाही का बापरे यांचं किती गर्दी गोंधळ होतो सगळे एकत्र आल्यानंतर, कधीच नाही वाटलं. तर खूप छान वाटतं सगळे एकत्र येतं तेव्हा. असं आम्ही नाही का
छान छान पदार्थ वगैरे बनवून एन्जॉय करायचं नेहमीच ट्राय करतो. आणि कधीच वाटत नाही की आपण सून आहे मग आपल्यावरती जबाबदारी असं खूप काही काम वगैरे पडतं काही काही सुनांना सासरी. तसं काहीच नसतं. सगळे इथे मिळून मिसळून सासू सुना सगळं असं आम्ही एकत्रच काम करतो. त्यामुळे खरंच मला कधीच कोणत्याच गोष्टीचं बर्डन आलं नाही. तर इथे माझ्या छोट्या ननंदबाईंनी हे सगळे क्लिप्स शूट केलेले आहे. तर त्यामुळे वहिनी चला तुमचा आता नवीनच यूट्यूब चॅनल आहे तर आज आपण तुमचा व्हिडिओ शूट मी करते. मी सगळ्या क्लिप्स वगैरे शूट करते म्हणूनच मी निवांत इकडे सगळं करत होते आणि त्या व्हिडिओ शूट करत होत्या. आणि आज सगळे स्पेशली पारसला भेटायला आले होते म्हणून पारस पण सगळ्या आत्यांसोबत मस्त एन्जॉय करत होता. गप्पा मज्जा मस्ती खाणं पिणं यात पूर्ण दिवस कसा निघून गेला कळालंच नाही. आणि सगळ्यांची निघण्याची पण वेळ झाली तर सगळे इथे बाय करत होते. आणि आम्हाला पण संध्याकाळी लगेच नाशिकला रिटर्न यायचं होतं कारण एकच दिवसाची सुट्टी होती. तर आम्ही हा गावचा दिवस एकत्र खूप छान घालवला आणि सगळ्यांना खूप मजा आली. तर आत्ताच आम्ही घरी आलोय आणि यायला थोडासा उशीरच झाला, जवळजवळ 9 वाजत आले आता. आणि खूप मजा केली. आजचा दिवस इतका छान गेला ना, खूप मजा आली. आणि पारसनी पण खूप सगळ्यांना भेटून खूप त्याला छान वाटलं. आत्ता पण त्याची बडबड चालूच आहे. तो पण काहीच एकदम खूप एन्जॉय केलं त्याने. तर मग म्हटलं व्हिडिओ पण एंड करायचं राहिलं ते पण शूट करून घेऊ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सरची माणसं आणि हा फॅमिली ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.